मन इथं नाही. आमचं जीवन कसं आहे, उसण्या अवसानानं आम्हाला काय करावं लागतं, तुमच्या समोर यावं लागतं. पण आज मानसिकता नाही. मानसिकता नसण्याचं एकमेव कारण आहे. ते कारण म्हणजे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार मोठा काळा दिवस रात्री उजाडला. लोक म्हणतात महाराज कलाकार फार पैसे घेतात, कीर्तनकार फारच पैसे घेतात. पण महाराज कीर्तनकार कलाकार किती जीवावर उदार होऊन फिरतोय त्याचा प्रत्येक रात्री परभणी जिल्ह्याने घेतला. किती जीवावर उदार होऊन. काल रात्री ज्यांनी गेल्या वर्षी इथं वाजवलं, या वर्षी सुद्धा यायचं होतं पण काय कारणास्तव ते येऊ शकले नाही. मला वाटतं त्यांचं नाव दत्ता महाराज मुडेकर, आदरणीय मृदंग सम्राट दत्ता महाराज मुडेकर, आणि त्याचप्रमाणे माऊली महाराज बोर्डीकर. दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज बोर्डीकर असे दोन मृदंगाचार्य आज आम्ही गमावलेत. काल रात्री कीर्तन करून हे दोन आणि त्यांच्याच गावातले कार्यकर्ता असे तिघ गाडीवर येत होते जिंतूरकडून. परभणीला येत असताना मला बोरीच्या दरम्यान पाठीमागून अज्ञात वाहन आलं आणि त्या तिघांना चिरडून निघून गेलं. आणि दोन मृदंगाचार्य आणि एक कार्यकर्ता वारकरी संप्रदायाचा आम्ही रात्री गमावला. जे लोक म्हणतात ना पैसे घेतात, आता मला सांगा, आज त्या तिघांचे संसार उघड्यावर आले. जे चर्चा करतात त्यातले किती जण सावरायला येतात? कोण येत? येत नाही महाराज. म्हणून माझी विनंती आहे की एक आहे, आमच्या पखवाजाच्या बोटावर, गायकाच्या कंठावर आणि कीर्तनकाराच्या ओठावर जसं प्रेम करायचंय ना, तसं यांच्या पोटावर सुद्धा प्रेम करा म्हणते. हो, दिसतं जीवावर उदारून फिरतो आम्ही. कोण कोणाचे सांगा. पण फार मोठी हानी वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने तिथे झालेली आहे. प्रभू करो देवानं ती ताकद देव, वारकरी संप्रदायाची ती पोकळी भरून येऊ. एक सांगतो महाराज, ऐकलं का उद्धव बापू? आलं तसं तुमचा चेहरा पडलाय मला माहिती. आपण आज आणि उद्या खिन्न अवस्थेत बसून राहू. त्या परिवाराची आज काय स्थिती असेल आणि त्या परिवाराचं काय होईल याची नुसती कल्पना करा. पण या व्यासपीठावरून मी त्या तिन्ही वारकऱ्यांना, दोन्ही मृदंगाचार्य आणि ते कार्यकर्ते जे गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो आणि पुन्हा एकदा आमच्या दत्ता महाराजांना, आदरणीय माऊली महाराजांना आणि केशव म्हणून तो कार्यकर्ता आहे वाटतं, केशव या प्रसाद भाऊंना तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि देवाला एकच विनंती करतो, देवा आम्हाला 4 कार्यक्रम कमी मिळाले तरी चालेल, पण अशा कोण्या परिवाराची हानी होऊ नये एवढी प्रार्थना करतो. आणि जीवापासून उद्धव बापू असतील, पंढरी महाराज असतील, तात्या तुम्ही असाल, रामेश्वर महाराज तुम्ही असाल, आम्हाला तुमचं वाजवणं नाही पाहिजे. बापू आम्हाला तुमचं गाणं नाही पाहिजे, आम्हाला तुम्ही पाहिजे. ध्यानात ठेवा, आम्हाला तुमची कला नको. तुम्ही आमच्या कीर्तनात नाही वाजवलं ना तात्या चालेल, पण आम्हाला मरेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना डोळ्यासमोर पाहिजे. म्हणून तुमच्यासह मी आणि माझ्यासह तुम्ही, जरी देव काळजी घेणारा आपला असला. महाराज गुरुवर्य शेखर महाराज एक वाक्य बोलतात, तेवढं वाक्य सांगतो. कृष्ण महाराज, शेखर महाराज म्हणतात, श्रद्धाच असते, वादच नाही, पण श्रद्धेची परीक्षा कधी घ्यायची नसते. म्हणून बापूंना सुद्धा विनंती करेन, पंढरीबाबांना विनंती करेन, आज उभा वारकरी संप्रदाय, जवळजवळ 5 राज्यातला वारकरी संप्रदाय या लोकांच्या स्वागताकरता फुलाच्या पाय घड्या टाकून स्वागताला तयार आहे. पण मी पुन्हा विनंती करेन, मी तुमची काळजी घेतो, तुम्ही माझी काळजी घ्या. आपण परस्पराची काळजी घेऊन, आपली काळजी घेत संप्रदायाची काळजी करू आणि संप्रदायाची काळजी घेत आपली काळजी घेऊ. आणि याकरता तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. महाराज लोक इतके निष्ठुर होतात, आमचे अनुभव आहेत, शेकड्याना अनुभव आहेत. पंढरीबाबा, आता पुढचं वाक्य ऐका, जेव्हा लोकांकडून कार्यक्रम कॅन्सल होतो ना, त्यांच्या अडचणीनुसार एका वाक्यात कॅन्सल होतो महाराज. एका वाक्यात, महाराज जमणार नाही बरं आमचं जर अडचण आली, एका वाक्यात. पण जेव्हा आम्हाला अडचण येते ना बाळासाहेब,
जेव्हा आम्ही लोकांना समजावून सांगतो ना धंदे लावले यांनी, गेले असेल मोठ्या कार्यक्रमाला, आता कसा आपल्या भागात येतो बघूच, एवढे गेलेले आहेत आम्ही, एवढे. ही किंमत आहे तुमच्या लेखी आमची. तुमच्याकडे आम्ही 10 वर्ष आलो त्याचं कौतुक समाज कमी करतो, पण 1 वर्ष दांडी पडली पुन्हा आपल्या गावात त्याचं तोंड दिसलं नाही पाहिजे म्हणतात लोक. एवढे निष्ठुर होतात महाराज माणसं. तुम्ही तसं करत जाऊ नका, तुम्ही काळजी घ्या, हे ध्यानात ठेवा. असू द्या, अशी मंडळी आहेत काही, दिलं ते घेणारी, दिलं तरी न घेणारी आणि मागून घेणारी, 3च प्रकारची आहेत. पण अजून सांगतो मोहन महाराज, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, दिलं तरी न घेणारी बोटावर मोजणे एवढी आहेत. आणि पुढचं सांगतो, पुढचंही वाक्य सांगतो, एवढंच पाहिजे म्हणणारी सुद्धा बोटावर मोजणे एवढी आहेत. अभ्यास करा तुम्ही या गोष्टीचा, माझ्या वाक्याचा. एवढं असेल तरच म्हणणारी सुद्धा काय आहेत, बोटावर मोजणे एवढी आहेत. पण दिलं ती घेणारी खूप आहेत, जगतायत महाराज. आणि मी एक बोलू का, देऊन देऊन काय देतोय का कीर्तनाचे तुम्ही? 30,000 द्याल, काय द्याल? 60,000 द्याल, अजून काय द्याल? 70,000 द्याल एखाद्या कीर्तनकाराला. त्याचा जीव म्हणजे 70,000 आहे. तो गेला मेला धडकला तर काय? आज दत्ता महाराजाच्या घरचं काय, माऊलीच्या घरचं काय? इथं नुसत्या कल्पना करा, एका बाईचं जेव्हा कुंकू जातं, तारुण्यात जातं, तिची काय व्यथा असते हे तिला माहित. कधी त्यांना लेकरं बाळा असतील, कोणाला एक 2-2 लेकर आहेत, एक मुलगी आहे, एकाला लेकर आहेत. आज त्या लेकराला काय, आपण जाऊ भेटलं की 100-500 हातात देऊ, पण बाप म्हणायला आहे का कोणी? म्हणून मंडळी, आपणही परस्पराची काळजी घेतली पाहिजे. ज्ञानोबारायला विश्वातल्या लोकांकडून अपेक्षा काय? भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ही भावना या प्रसंगी व्यक्त करू, सेवेला पूर्ण विराम देऊ. पुन्हा एकदा त्या 2 प्रभूतींना, 3 प्रभूतींना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून